विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का बोर्डची एक्झाम ही 8 फेब्रुवारी पासून सुरू होईल. होय, मी सांगतोय फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. पहिल्याच आठवड्यात लक्षात घ्या. जास्त दिवस उरलेले नाहीयेत बोर्डच्या तयारीसाठी आणि बोर्डच्या तयारीच्या अगोदर या वर्षी डिसेंबरमध्ये एक्झाम आहे. कुठली? सीईटीची. जानेवारीमध्ये जेईचा अटेम्प्ट आहे. हा, जेईची तयारी नसेल झाली तरी पण पालकांनी लाखो भरलेत ना अकॅडमीज मध्ये. म्हणलं जेई द्यावं ते लागेल. आणि जेईचा रिझल्ट लागतो कधी माहितीये का? समजा 8 तारखेला बोर्डचा पहिला पेपर आहे. 7 तारखेला 6 तारखेला असा जेईचा रिझल्ट लागलाय नेहमी. 1-2 दिवस अगोदर. मग तो तणाव वेगळा आहे. अरे मग असं असताना तुम्हाला अभ्यास वाढवला पाहिजे ना तुमचा. मग आपल्या या शेड्यूलमध्ये होतोय अभ्यास, फक्त करणं गरजेचं आहे. मला अभिमानाने सांगावसं वाटतंय, की जवळ-जवळ, जवळ-जवळ आकडा टच करतोय आपण 2,000. मग 2,000 विद्यार्थी आपल्याशी जोडले गेलेत अभ्यासू. 2,00,000 सबस्क्रायबर आहेत आणि पण ते हो 6-7 वर्षातले सबस्क्रायबर आहेत. मी तुम्हाला सांगतो काही त्यात पालक आहेत मला माहिती आहेत, पण तुम्ही पण जॉइन झालेला आहात. ही संख्या हळू वाढत जाणार आहे. आनंदाची गोष्ट आहे. प्रॉपर अभ्यास करा. इथून पुढे जरा सुद्धा वेळ घालवायला आपल्याला परमिशनच नाहीये. का वेळ घालवायचा? का गप्पा मारायच्या आहेत? का टाईमपास करायचा आहे? बिलकुल करायचं नाहीये. मग मी पण सांगतो, नेहमीप्रमाणे मी तुम्हाला शेड्यूल तर देत राहतोय, पण मी आता काय करतोय, आजचं टार्गेट पहिला सांगतोय. डिफरन्सिएशन. बाळांनो, डिफरन्सिएशन अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेल व्यवस्थित जे न्यूमेरिकल्स घेतलेत, त्याच्या नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि सगळ्यात इम्पोर्टंट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ऑर्गॅनिक आहे ना. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑर्गॅनिकचं लेक्चर आहे ना, लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिकचं वेटेज 50 मार्काच्या तुमच्या सीईटीच्या पेपरमध्ये 10 ते 15 मार्क हे ऑर्गॅनिकला आहेत. ओके. आणि प्लस 5 मार्क्स अजून ऍड करा. म्हणजे जवळ-जवळ 20 क्वेश्चन्स असतील ऑर्गॅनिक वरती. ओके. जवळ-जवळ किती प्रश्न असतील? 20 प्रश्न. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो ऑर्गॅनिकच्या एका प्रश्नाला 6 सेकंद पुष्कळ झाले. साइन दोन्ही 12, 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट्स होय. 2 मिनिटात, 2च मिनिटात म्हणून आपण ऑर्गॅनिक कव्हर केलं जातं सीईटीच्या एक्झाममध्ये. पण त्याची सुरुवात इथं होणार आहे रे. हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या पहिल्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही ते नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन, आययुपीएसी हे केलं असणार आहे. हेच प्रश्न सीईटीला येतात लक्षात घ्या. बरं त्याचबरोबर आणखीन काय केलेलं असणार तुम्ही? आणखीन काय केलं असणार आहे मी तुम्हाला सांगतो. कायरल कार्बन एटम, असिमेट्रिक कार्बन एटम तेच परीक्षेला येतंय. पण हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, की आता पहिली गोष्ट म्हणजे हे ऑर्गॅनिक. आता हॅलोजन सुरू झालं म्हणजे बाकीचे टॉपिक पण होतील. पण महत्वाचं काय आहे? महत्वाचं कोणती गोष्ट आहे? तर मी तुम्हाला सांगतो, की इथं बोर्ड प्लस सीईटी तुम्हाला मॅनेज करायचं. मग याच्याबरोबर यासाठी मी मी जे 11:30 वाजता तुम्हाला फिजिक्सचे लेक्चर्स देतोय, ऑलरेडी आय थिंक 5च्या आसपास व्हिडिओ कंप्लीट झाले असतील तुमचे. 5च्या आसपास डेरिव्हेशन्स कंप्लीट झाले असतील. होय. अजून खूप आहेत. मग प्रत्येक टॉपिकचे डेरिव्हेशन्स आहेत. व्हिडिओज खूप होणार आहेत ते. काय परीक्षेच्या आदल्या दिवशी बघणार आहे का आपण? नाही. मग हे अगोदर व्हायला पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, नेहमी कुठलाही टॉपिक आहे ना, तुम्ही 10 मिनिटात त्याचे फॉर्म्युला रिवाईज करू शकता जर मनात आणलं तर. जर मनात आणलं तर 10 मिनिटात सुद्धा होऊ शकतं. कधी यायचं मनात? कधी यायचं? कधी तो टाईमपास थांबणार सांगा बघू? कधी थांबणार? मला फार वाईट वाटतंय बरं का, लक्षात घ्या, की पालकांच्या कष्टाची जाणीव नाहीये बऱ्याचशा मुलांना. पालक दिवस-रात्र शेतात राबतोय. कुठेतरी कंपनीत काम करतोय. ओके. आणि कुठे का असेना, बिझनेस का असेना लक्षात घ्या, तो शून्यातून त्यांनी उभा केला असेल. हां, वडिलोपार्जित असेल बिझनेस मिळाला, पण तो कष्टाने त्यांनी सावरला असेल. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जर होत नसेल तुमच्याकडून अभ्यास लक्षात घ्या, होत नसेल, तर काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? मी तुम्हाला सांगतो उपयोग काय आहे? एक उदाहरण देतोय तुम्हाला मी. माझ्याकडे एक स्टुडंट होता. बघा मी काय सांगतोय. वडील पहाटे 4ला 3ला उठायचे. का? त्यांचा पेपरचा बिझनेस होता. घरोघर जाऊन पेपर टाकायचे. आणि मुलगा 8:30-9ला उठणार. हां, अगदी बॅचच्या अगोदर 10 मिनिटं उठणार. तसं झोपेत येणार क्लासला. मी बऱ्याच वेळा त्याच्या पालकांना म्हटलं, "अरे ह्याला पण न्या ना तुमच्याबरोबर." "नाही सर, मी एकटं घेतोय. माझी इच्छा आहे मुलानं जास्त शिकावं. त्याचं लाईफ सेटल व्हावं." काय चुकीचं पालक विचार करतोय, काय विचार करत नाही चुकीचा. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. वडील 4 वाजल्यापासून काम करतायत, तर मी तुम्हाला सांगतो, मला अभिमानाने सांगू वाटतं, मी अशीही मुली बघितल्यात लक्षात घ्या, की जे आपल्या आई-वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावतात. प्रामाणिकपणे लक्षात घ्या, काम करतायत. ओके, कष्ट घेतायत.
पण आता बाळांनो, तुमच्या पालकांची अशी कुठे अपेक्षा आहे, की तुम्ही कष्ट घ्यावे म्हणून. त्यांची फक्त एवढीच अपेक्षा आहे, अभ्यास करावा. ते तरी करा. आणि बऱ्याच मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीत बघतो मी बरं का, ह्या वयात चुकीचं पाऊल पडतंय. पडतंय. आणि आजकाल तर डेंजर वाटतंय मुलांपेक्षा. मुलीच डेंजर झालेत. मुलीच पुढे चाललेत लक्षात घ्या. मग हेही चुकीचं आहे. ह्या गोष्टी पण नाही व्हायला पाहिजेत. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये मला तुमच्याकडून प्रॉमिस हवं आहे, की इथून पुढे आई-वडिलांना डोळ्यासमोर ठेवून कष्ट घ्याल. इथे लक्षात. बरं. अभ्यास तर मी देणारच आहे. अभ्यास तर मी देणारच आहे. मला की नाही याचे स्ट्रक्चर हवेत बरं का. अल्लील, व्हिनाइल, बेन्झेल. ओके. आता मी सांगतो लक्षात घ्या. मी आणखीन ही नावं सांगतोय बरं का. बेन्झॉइल क्लोराईड. मला याचं स्ट्रक्चर टाइप करून पाठवा बरं का. बेन्झीन रिंग काढता येत नाही त्याच्याऐवजी C6H5 लिहायचं बरं का. बेन्झॉइल क्लोराईड. त्याच्यानंतर मला हवं आहे बेन्झल क्लोराईड. ओके. आणि त्याच्याबरोबर मला हवंय क्लोरोबेन्झीन. बघा कशी नावं आहेत. नावं एकसारखी वाटतात ना, लक्षात घ्या. क्लोरोबेन्झीन याचे स्ट्रक्चर सांगा. मग त्याच्यावर मला अजून तुम्हाला थोडंसं काम द्यायचंच आहे बरं का. मी इथं काही लिहिणार आहे गोष्टी लक्षात घ्या. त्यांचा रेफरन्स तुम्ही मला सांगा. म्हणजे मी इथं जे काही देणार आहेत ना, याच्या व्हॅल्यूज तुम्ही सांगा. मला सांगा पट. बघा रिव्हिजनच आहे. आरटीची व्हॅल्यू किती सांगा? 2.303 आरटीची व्हॅल्यू किती ते मला सांगा. हे त्याचबरोबर 1 लिटर एटमॉस्फेरिकला जूलमध्ये कन्व्हर्ट करा. हे तुमचे 4 कॉमेंट वेगळे-वेगळे करा किंवा एकत्र करा. एक डीएम क्यूब बारची व्हॅल्यू सांगा. ओके. चल या 4 व्हॅल्यू तुम्ही सांगणार आहे टाइप करून. पण हेनरी इज इक्विव्हॅलंट टू, एम्पियर इज इक्विव्हॅलंट टू, वॅट इज इक्विव्हॅलंट टू, व्होल्ट इज इक्विव्हॅलंट टू असं सांगा. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मी तुम्हाला सांगतो वर्क डनचा फॉर्म्युला काय रे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचं युनिट काय सांगा? जूल. मग जूल इज इक्विव्हॅलंट टू न्यूटन मीटर. कसं काय? फोर्स युनिट आहे न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं मीटर. आलं का? आलं का लक्षात? ओके. मग न्यूटन मीटर आपण टॉर्कसाठी वापरतो ना, म्हणजे टॉर्कच्या आणि वर्क डनच्या डायमेन्शन सेम असतात. म्हणजे मला हा 4 व्हॅल्यू, हे 4 व्हॅल्यू हे मला कमेंटमध्ये सांगायचंय तुम्ही. आणि त्याचबरोबर बाळांनो, मी जे बोललो ते समजून घ्या आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. बरं मग करायचंय काय? मी तुम्हाला सांगितलं तसं करायचं काय आपल्याला? तो जो डिफरन्सिएशन टॉपिक आहे ना, आहे रे परत इंजिनिअरिंगला तेच. आहे. तेच आहे आणि काही ते अवघड नाहीये. प्रत्येक न्यूमेरिकल तुमच्या वहीत ते लिहिलेलं पाहिजे लक्षात घ्या. नोट्स बनवा. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो आपण कॉम्प्लेक्स नंबरचे लाईव्ह स्टार्ट केलेत. बरोबर सांगा बघू. कॉम्प्लेक्स नंबर लाईव्ह आणि ते पण संध्याकाळी 7 वाजता. मग हे पण तुम्ही जॉइन करायला विसरू नका. ओके. आणि तुम्हाला मी शॉकिंग सांगतोय रे बाळांनो, शॉकिंग रे 200 पैकी रे बाळांनो 80 पाडा रे, एक रिस्पेक्टेबल स्कोर होईल. नाहीतर रोज घरी ना एक-एक घास खाताना प्रॉब्लेम होईल. होय. जर तुम्हाला 40, 50, 60 पर्सेंटाइल पडले ना, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पालकांना, की 10वी ला मस्त मार्क पडले होते, काय झालं? प्रत्येक पाहुणा विचारणार आहे, प्रत्येक शेजारी-पाजारी विचारणार आहे, किती मार्क पडले? किती पर्सेंटाइल? कुठं घेताय ॲडमिशन? काय करणार सांगा बघू पालक? तुम्ही निर्लज्ज, तुम्ही येणार म्हणूया, पण तुम्हाला काय फरक पडतोय? ओके. काय फरक पडतोय पण पालकांना फरक पडतोय. ओके. नाही तुमच्याकडे ते गाणं आहेच की कुठलं मी गाणं बघितलं होतं बरं का. जाऊ दे मला त्याच्याशी बोलायचं नाहीच आहे लक्षात घ्या. बोलायचंच नाहीये. एवढा तरी स्कोर आणा आणि एवढा स्कोर आणण्यासाठी हे आपले लाईव्ह सेशन जरी बघितले ना केमिस्ट्रीचे तरी होईल. 30-40 मार्क तिथे पडतील. आणि मी तुम्हाला सांगतो हे जे आपण न्यूमेरिकल्स घेतोय ना ह्यातलेच प्रश्न परीक्षेत येतात रे बाळांनो. वेगळं काही येत नाही. फक्त भीती, टाईम मॅनेजमेंट, कमी अभ्यास याच्यामुळे मुलांना कमी मार्क पडतात. त्यातून बाहेर पडा. ऑल द बेस्ट.